नमस्कार मित्रांनो, राम राम मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, हा उन्हाळा दिवस आहे. खूप मेंढपाळ बांधवांचं हाल आहेत. कडकड ऊन करतंय मित्रांनो, पण हा गरीब मेंढपाळ उन्हाकारात पळत असतो. तर मित्रांनो, खरं तर मी एकटाच नाही उन्हातानात पळत. आमचे सर्व मेंढपाळ बांधव खरं तर उन्हातानात अशी भटकंती करत असतात. मित्रांनो, या दिवशी बकरांना काही खायला पण नाही. पाहू शकता आपल्या पाठीमागं याशी मोकळ्यावर आणि बकरं फिरत असतात. कांद्याच्या पाती बिती समदे मित्रांनो आता खपल्या आहेत. आता समद येऊन ठेपलाय, पावसावर अवलंबून राहिलेला आहे. पाऊस कुठं तर मित्रांनो झाला तर कुठंतरी आपलं हिरवं पारवं होऊ शकतो मित्रांनो. असं ह्या गरीब मेंढपाळाची भटकंती असते मित्रांनो. तुम्ही आपल्याला पाहू शकता, यास वावराने आपली बकरं फिरत असतात. खरं तर मित्रांनो, खूप या मेंढपाळांचं सर्वच मित्रांनो हाला आल्यात. खरं तर बकरांना काय खायला नाही. एका ऊन खूप होतंय. खरं तर हे यंदा दुष्काळ मोठाच वाटतोय. पाऊस मित्रांनो यंदा कमी झाले असल्यामुळं खूप असं यंदा दुष्काळ जाहीर झाल्यासारखं वाटतंय मित्रांनो. यंदा बकऱ्यांना पण सुद्धा पाणी नाही मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, इथं आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला पाण्यासाठी इथं सोय केलेला आहे. इथं क्वाकी पा मित्रांनो, असा आपण एक पाट केला. खरं तर पाहू शकता, हे असं पाट बनवला आहे. पाहा मित्रांनो, या शेतकऱ्यांनी खूप या गरीब मेंढपाळाचं थोरमय या मेंढी माऊलीचा आशीर्वाद घेतलेला आहे. या गरीब मेंढपाळाची जाण असणारा हे शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला लय जीव लावित असतात. खरं तर शेतकरी बांधव हा खरं तर आम्हाला कायम सांभाळून घेत असतो मित्रांनो. पहा आपल्या त्या शेतकरी बांधवांनी खूप अशी आपल्याला त्यांचा शेतकऱ्यांचा आधार आहे. खरं तर शेतकरी जगाचा पोशिंदा आहे मित्रांनो. पाहू शकता, या मेंढी माऊलीचा त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे. एवढ्या दुष्काळात मित्रांनो आपल्याला शेतकरी सहकार्य करीत आहे. या मेंढी माऊलीच्या आशीर्वादा मेंढी माऊलीची जाण असणारा मुख्य प्राण्याचा मित्रांनो जाण असणारे शेतकरी बांधव आहेत. त्यांनी ह्या आपल्या मेंढपाळाला किंवा या बकऱ्यांना पाणी काढून दिलेलं आहे. खरं तर शेतकऱ्याचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला तो पाट दिसत आहे. एक एक बकरू पण येऊन पाणी पित आहे मस्तपैकी. खरं तर मित्रांनो, हे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. पहा मित्रांनो, असं आपण जुगाड केलेला आहे बकरांना खरं तर पाणी प्यासाठी. मित्रांनो, हे शेतकऱ्याने आपल्याला खूप आधार दिलेला आहे. जाईन तिथं शेतकरी आपल्याला पाणी काढून देत असतात. शेतकऱ्याचे मित्रांनो आपले संबंध एकदम जिव्हाळ्याचे आहेत. खरं तर शेतकरी आमचे खूप आमच्यावरती प्रेम करीत असतात. आम्ही पण शेतकऱ्याचे खूप आभारी मित्रांनो. या मेंढी माऊलीचा आशीर्वाद घेतला तर लय मित्रांनो पुण्य घडन. कशी काय खंडू बकर पाणी पिली आपली बकरं चांगली पाणी पितात पाटाला. हा, पाटाला शेतकऱ्यांनी पाणी काढून दिलंय, ती पेते ना. शेतकरी बांधव आपली लय काळजी घेतो नाही का. काय आता पाणी नाही, पाऊस बी नाही, हा, पुढं पाणी नाही राहिले बकराला तळ्या बिळ्याला. तेच ना, यंदा दुष्काळ मोठा जाहीर झाला नाही का. दुष्काळ लय पडलाय, बकराला पाणी नाही. इथं असं चालू पाणी पाजायला लागत. आता बकरांना पण खायला काय राहिलं नाही वाटते. खायला काहीच नाही, असंच मोकळ्या वावराने फिरवायला लागत. हा ना, त्यामुळं यंदा आता पावसा येऊन राहिले अवलंबून नाही का. पाऊस कधी होतो काय माहिती आहे. काय सांगावं आता, पाऊस झाला तर खूपच बकरांना पण चराय नाही का. बकराला चराय होईल, पाणी बिणी पडलं. पाऊस पडायला पाहिजे नाही का. मग काय पाऊस झाला तर लय भारी काम. पाऊस होईन आपल्या बाळूमामाच्या कृपेने नाही का. व्हायला पाहिजे बाळूमामाच्या आशीर्वादाने. बाळूमामाच्या आशीर्वादाने, मेंढी माऊलीच्या आशीर्वादाने पाऊस व्हायला पाहिजे मित्रांनो. पण नक्कीच होईल मित्रांनो. एवढ्या
महिन्याभरात पाऊस नक्की होणार. असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.